हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी जे मॉर्निंग रुटीन आहे ते दाखवणार आहे. तर सगळ्यांचीच सुरुवात पहिला अंगण वगैरे साफ करून होते. तर आज मी थोडा उशिरा व्हिडिओ चालू केलेला आहे. माझी थोडीफार कामं आवरलेली आहेत. तर आता मी जे आपलं अंगण वगैरे आहे ते साफ करून घेते. आता रांगोळी वगैरे फक्त तेवढं करणार आहे. हे सगळं मी रात्री धुतलेलं, त्यामुळे आता सगळं नाही धुतलं, फक्त उंबरा वगैरे आहे तेवढंच धुतलेलं आहे. तर इथं बघू शकताय माझी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. आता स्वयंपाक पण भाजी वगैरे झालेली आहे. तर आता इथं जी रात्री भांडी घासून ठेवलेली होती ती पहिला लावून घेणार आहे. कारण ओटा लहान असल्यामुळे खूप ओट्यावर गर्दी होते, त्यामुळे जेवढा ओटा होईल तेवढा अगोदर पसारा काढते. आणि ओट्यावर घाण नसली, स्वच्छ क्लीन असला की ओटा स्वयंपाक करायला देखील छान वाटतं. तर आता इथे माझी भांडी वगैरे लावून झालेली आहे. तिथं भाजी झालेली आहे माझी. तर इथं ओटा क्लीन करून घेते. दूध वगैरे तापून ठेवलेलं आहे, अजून मुलं उठलेली नाहीत, तोपर्यंत सगळी कामे करून घ्यायला लागतात. तर इथं माझी देवपूजा देखील झालेली आहे. तर आता इथं मिस्टरांच्या मुलांच्या बॉटल भरून ठेवणार आहे. सकाळी लवकर उठल्यामुळं खूप कामं पटापट होतात आणि सकाळी सकाळी कामं करायला फ्रेश वाटतं. पॉझिटिव्ह वाईब्स असतात, त्यामुळे सकाळी कामं पटापट आणि लवकर होतात. त्यामुळं आणि मुलं पण उठलेली नसतात, त्यामुळे ती न उठलेल्या वेळेतच सगळी कामं पटपट होतात. तर इथं माझी सगळी कामं आता झालेली आहेत. तर आता मी इथं चपाती लाटून घेणार आहे. तर त्यासाठी मी ओटा परत स्वच्छ केला. तर आता फक्त माझ्या चपात्या राहिलेल्या आहेत. मग चपात्या झाल्यानंतर रणवीला ते उठवून त्यांचं आवरते. तर इथं सगळ्या एकदम चपात्या नाही करत, फक्त रणवीरला आणि मिस्टरांना डब्यासाठी चपात्या करते आणि नंतर आम्हाला नंतर जेवताना 12 वाजता करते. तर इथं मी फक्त त्या दोघांसाठी 4 ते 5 चपात्या करून घेणार आहे. दोन्हीही मुलं लहान असल्यामुळं त्यांच्याकडं दोघांकडेही जास्त लक्ष द्यायला लागतं. त्यामुळं मला ती झोपलेल्या वेळेतच सकाळी सगळी कामं आवरून घ्यावी लागतात. रणवीरकडे एवढं लक्ष द्यायला लागत नाही, पण श्रीषाकडे थोडं जास्त लक्ष द्यायला लागतं. आणि उठलं की ती घेऊनच बस असा हट्ट असतो, त्यामुळे तिला उठलं की थोडा वेळ घेऊन बसायला लागतं. त्यामुळे सगळी कामं राहतात. त्यामुळे ती जेवढी झोपलेली असते त्यावेळेतच सगळी कामं पटपट आवरून घ्यावी लागतात. तर आणि सकाळी लवकर उठते त्यामुळं आवरतातच सगळी कामे. तर इथं मी चपात्या लाटून घेते बरोबर. तर चपात्या लाटताना मी पहिला जेवढ्या चपात्या आहेत त्या तेवढ्यांचे गोळे करून घेते, त्या घडी करून घेते आणि मगच तवा ठेवते. हे 2-3 व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळं गॅसची बचत होते, कामंही पटापटा होतात आणि त्यामुळे वेळेची देखील बचत होते. माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये मी ही टिप्स शेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीनेच मी रोज चपात्या करत असते. तर इथं माझी भाजी देखील शिजत आलेली आहे. तेवढ्या वेळात माझी चपात्यांची घडी वगैरे करून झालेली आहेत. तर दुसऱ्या साईडला मी ती भाजी शिजण्यासाठी ठेवते आणि मग घड्या घालून झाल्यावर मी तवा ठेवलेला आहे आणि तवा तापेपर्यंत आपल्या चपात्या लाटून होतात. तर इथं मी आता माझ्या जेवढ्या चपात्या आहेत तेवढ्या मी लाटून घेते. मी रोजच नाश्ता करते असं काही नाही, जर त्यांना हवा असेल तरच कधीतरी नाश्ता करते, म्हणजे डेली असा नाश्ता नसतो. ते रोज भाजी चपातीच खाऊन जातात, त्यामुळे पोटही भरतं. त्यांना पित्ताचा जास्त त्रास असल्यामुळे रोज मी नाश्ता नाही करत. चपाती भाजीने पोट देखील भरतं, म्हणून ते चपाती भाजीच खातात. तर इथं आता माझ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत. तर आता रणवीरला उठवून मग त्याची तयारी सुरू होते. तर माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथं बघू शकताय माझी चपाती टम्म अशी फुगलेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आता इथं माझे चपात्या भाजून झालेल्या आहेत. तर लगेच मी सगळा ओटा देखील लगेच क्लीन करते, म्हणजे कसं अचानक कोणतरी आलं तर ते अस्ताव्यस्त असं बरं वाटत नाही, त्यामुळे मी लगेच सगळं क्लीन करून टाकते जिथले तिथं. तर आता माझं शेवटचं काम त्यांचा टिफिन भरून दिला की त्यांची कामं सगळे होतात. तर इथं मी लगेच त्यांचा टिफिन भरून देते. त्यांना देखील चपाती भाजी खायला दिलेली आहे. तर इथं डबा भरला की मी रणवीरला उठवून रणवीरच्या मागे असते. मग
तर आता इथं त्यांचा डबा भरून दिला. इथं बघू शकताय माझा ओटा देखील सगळा एकदम क्लीन आहे. आता इथं जी काही थोडीफार चहाची वगैरे भांडी आहेत ते देखील मी लगेचच स्वच्छ करून ठेवते. माझ्याकडे भांड्याला वगैरे बाई नाही आहे, त्यामुळे सगळं माझं मीच करते. आणि एवढी काही जास्त भांडी नसतात, त्यामुळे मी नाही लावलेली भांडी. होती अगोदर जेव्हा भरपूर माणसं होती तेव्हा, पण आता नाही, मीच बंद केली. आणि अशी थोडी थोडी भांडी स्वच्छ करून लगेच ठेवली की जास्त पसाराही पडत नाही आणि ओटा देखील क्लीन राहतो आणि कामाचा देखील कंटाळा येत नाही. त्यामुळे इथं मी लगेचच सगळी भांडी स्वच्छ करून ठेवलेली आहेत. आता इथं मी मिस्टरांसाठी चहा करते. त्यांना चहा दिला की मग रणवीरला उठवते. तर इथं ते पाठीमागं बोलत आहेत, त्यांच्याशी गप्पा मारत मारत माझं पुढं चालू असतं काम. तर इथं आता चहा ठेवला आहे. आता दुसरीकडे मी लगेचच पुढची कामाला सुरुवात करणार आहे. तर त्यासाठी मी लगेच आता इकडे कुकर लावून घेणार आहे भातासाठी. म्हणजे रणवीर देखील तो पूर्ण जेवून जातो, त्याला देखील मी जेवूनच घालवते. तर आता डबा वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता मी सगळं झाड वगैरे मारून फरशी वगैरे पुसून घेणार आहे. तर ही कामे सकाळी श्रीशा उठायच्या अगोदरच करावी लागतात. आणि सकाळ सकाळी घर एकदम फ्रेश चकचकीत असलं की खूप मन प्रसन्न होतं, छान वाटतं. त्यामुळे रोज डेलीचं असंच रुटीन असतं. तर सकाळ सकाळी ही सगळी कामे पटपट होतात. रणवीरला तोपर्यंत ब्रश करण्यासाठी घालवलं. त्याला अजून त्याची आंघोळ करता येत नाही, त्याला आंघोळ घालायला लागते. तर आता झाडू मारून मग त्याला आंघोळ करून मग त्याचं आवरणार आता. तर इथं आता माझं झाड वगैरे सगळं मारून झालेलं आहे. तर इथं बघू शकताय आता रणवीरचं आवरायचं. तर आता इथं त्याची आंघोळ वगैरे झालेली आहे. तर आता त्याला जेवायला बसवलं आहे. तर जेवणासाठी बघा आता सकाळी लवकर उठायला लागतं, त्यामुळं भूक पण एवढी लागत नाही. पण मी घालूनच पाठवते, कारण पोट जर रिकामं असलं तर अभ्यासात वगैरे कशातच लक्ष लागत नाही. म्हणून मी थोडं का असेल ना पोटाला घालूनच पाठवते शाळेला. तर बघा भूक नसल्यामुळं कसे नखरे चालू आहेत. तर आता याला जेवायला वाढून मी माझी तोपर्यंत दुसरी कामं आवरून घेते. तर आता इथं मी मशीन लावून घेते. आता जवळपास माझी सगळी कामं आवरलेली आहेत. आता रणवीर शाळेला गेला की तोपर्यंत श्रीशा उठते. मग ती आणि मी दिवसभर आम्ही दोघीच असतो, त्यामुळं आमचंच चालू असतं. तर आता इथं मशीन वगैरे लावून झालेलं आहे. तर आता रणवीचं टिफिन बॉटल वगैरे बॅगमध्ये जे काही त्याचं टाईम टेबल असेल त्याप्रमाणे बुक वगैरे भरून ठेवले. तर इथं पिल्लू उठलेलं आहे बघा. थोडंफार तिला वेळ द्यायला लागतो, घेऊन बसायला लागतं थोडा वेळ. हाय री करते बघा कशी. तर आता इथं माझं जवळ झालेलं आहे सगळं. आता लास्ट काम आहे फरशी पुसायचं. तर देवपूजा वगैरे सगळं माझं आवरलेलं आहे. आता फरशी पुसली की सगळं माझं झालेलं आहे. मग श्रीशाची आंघोळ वगैरे सगळं. इथं मी तुम्हाला फास्ट दाखवते, एवढे फास्ट नाही पुसत मी. व्हिडिओचं स्पीड वाढवलेलं आहे, कारण स्लो एकदम दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो, म्हणून मी फास्ट स्पीड वाढवलेला आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, थँक्यू.